गोनकर अपने बल्लेबाज भेज दे और इसके बाद का आंखों देखा हाल सुनाएंगे हरीश भाई। आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप गोंडघर आयोजित भव्यदिव्य स्पर्धा, ज्यामध्ये आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅच शाईन गोंडघर विपक्ष इल्मा इलेव्हन अर्थात रियान राजपूरकर यांचा संघ नाणेफेकी जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. शाईन गोंडघरला दिले प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण. मुसेफ बंदरकर आणि फरदीन बगदादी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अफजल तांबे उर्फ डोपे। अनस साठविलकर मुख्य पंचांच्या भूमिकेत, मोहम्मद शरीफ बगदादी स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. सायकला फरदीन बगदादी, नॉन सायकला मुसेफ बंदरकर. दोन क्षेत्ररक्षक आपल्याला बॉर्डर लाईनला पाहायला मिळतील. एक साईराज मुरकर आहेत लॉंग ऑनला. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला रहीत चिविलकर पाहायला मिळत आहेत. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिला बॉल घेऊन रिहान फरदीन साठी महत्वाचा मॅच. खोला टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, जकरी आहे तिथे फंबल झालेत, बॅकअप होतं चांगलं. एक सिंगल हम्माद होते तिथे. एक सिंगलने आपलं आणि संघाचं खातं उघडले. फरदीन बगदादीने परफेक्ट यॉर्करनी सुरुवात केली. नाव रिहान राजपूरकर. रिहान मुसेफ यांच्यासाठी पुन्हा एकदा कोरडप्प्याचा बॉल बॅट हातातून निसटली होती हँडल मधून. भन्नाट वेगाने हा बॉल टाकला होता आणि खोलडप्प्याचा सुद्धा पहा गती परिवर्तन आणि वेग, परफेक्ट यॉर्कर ही खासियत आहे. सध्या रियानचे अपडेटेड व्हर्जन गोलंदाजीचं आपल्याला पाहायला मिळते. मागच्या हंगामापेक्षा या हंगामात कमालीची गोलंदाजी रियानची. फरदीनसाठी पुढचा बॉल हा येणार होता स्लोवर वन, मलाही अंदाज होता, कारण मागचे दोन बॉल परफेक्ट यॉर्कर वेगाने आले होते. फरदीन आता तयार होते, पण फरदीनच्या माइंडशी खेळले रिहान. यावेळेस स्लोवर वन लेग कटर पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 धावा दिल्यात. इल्मा-11 साठी गोलंदाजी करताना रिहान राजपूरकर. स्ट्राईकला मुसेफ. यावेळेस खोलडप्प्याचा बॉल खोदून काढलाय. कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक हमात पोहोचतील का बॉल पर्यंत. बॉल स्टॉप केलाय. रही देत आहे. 2 धावा इथे कम्प्लीट. चांगला स्टॉप केलाय. हम्मादनी चांगलं क्षेत्ररक्षण केले. 2 धावा नक्की आपल्या संघासाठी वाचल्या. सर्कल मधून स्वीपर कव्हर पर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत गेले. रहीत होते डीप एक्स्ट्रा कव्हरला, ते आले थोडीशी मदतीला. रिले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली.
एका सहाय्य करू अशी परिस्थिती मैदानात पुन्हा एकदा रियान राजपूरकर मुसेब यांच्यासाठी पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे साईराज मुरकर चूक करणार नाहीत. झेल टिपलाय आणि सेलिब्रेशन पहा रियान राजपूरकरचं. बॅटर बाद OUT आउट. मुसेब आजचा दिवस मुसेबचा नाही. मागच्या मॅचलाही लवकर बाद झाली. कमालीची गोलंदाजी रियान राजपूरकरची. हा दबाव आहे ना मागच्या 4 बॉलनी तयार केला होता त्यांनी. मुसेब जेव्हा जेव्हा स्ट्राईकला आले तेव्हा वेगळ्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. फरदीनला एक लेग कटर होता, मात्र मुसेबला ठरवून होते रियान की परफेक्ट यॉर्करच खेळायचे. हाही थोडा ओव्हरपिच बनवण्याचा प्रयत्न केला मुसेबनी, पण पूर्ण स्ट्रोक खेळले नाही. हाफ स्ट्रोक खेळले, स्वतःला चॉक केलं, बॅट पूर्ण नेली नाही. हुसेन ने बॅटर. मग आता आपण पाहिलं फरहान बालदारनी कमाल खेळले. 40 धावांची इनिंग, मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचे. सुरेख गोलंदाजी. हुसेन आले, काही बॉल समजलाच नाही. पहिल्या षटकाची सांगता. इमान कोकाटे आले दुसरं षटक घेऊन. दबावात आहे आता शाहीन गोंडकर. फरदीन बगदादी सायकला. इमान हा सुरेख वेगाने टाकलेला बॉल. बाउन्सर पाहायला मिळाला. विकेट किपर शुएब चांगलं क्षेत्ररक्षण विकेट किपिंगला पाहायला मिळाले. यष्टीरक्षण. डॉट बॉलनी केली सुरुवात. दबाव वाढत चाललाय खऱ्या अर्थाने शाहीन गोंडकर संघावर. आणि फरदीन मैदानात आहेत. फरहान बालदार येणार आहेत, तर फलंदाजी आहे शाहीन गोंडकर कडे. ऐमान फरदीन साठी. हा याही वेळेत चांगला बॉल. वाह, कमालीची गोलंदाजी. डॉट बॉल, लगातारचा दुसरा. पुढचा बॉल. इमान यावेळेस पुढे टाकला आणि ती चूक. माग पिच केले त्या वेळेस धावा आल्या नाही. 2 डॉट आले आणि जसाही पुढे टाकला फरदीन तयार होते. षटकार पाहायला मिळाला फरदीन यांच्या बॅटमधून. अकरा धावा.
फरदीन फरदीन आज कशी फलंदाजी करतात याच्यावर लक्ष राहील. हाफ ट्रॅकर होता, फक्त दिशा दिली, फाईन लेग सर्कलच्या आत होते अफान. त्यांच्या बाजूनी चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धावांसाठी. चौकार. जे गणेश स्पोर्ट्सवर आपण ही स्पर्धा पाहतोय. बॉल द्या. पाहतो रिप्ले मध्ये आपल्याला दोन्ही अँगलने हा बॉल कसा सीमा पार झालाय. चौकार पाहायला मिळाला. मुख्य टेक्निशियन आता हर्ष बसलेत आमच्या सोबत. विनय करतायत आता ऑनलाईन स्कोरिंग. मास्टर कॅमेरा ऋतिक आणि साइड कॅमेरा प्रसाद हेदुलकर आपल्याला पाहायला मिळतील. ही संपूर्ण टीम जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह. श्रीवर्धन मयुरेश्वर मयेकर यांचं संपूर्ण संच आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानात मॅचकडे. ऐमान मुसेफसाठी पुन्हा तोच बॉल, जे पहिले 2 बॉल डॉट काढले होते. पंधरा धावा. पुढे टाकला. फरदीन तयार होते. षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 21. या षटकात आल्या 16 धावा. पंचांची जी वॉर्निंग आली ना 1 बाउंडची, ते थोडस डोक्यात राहिलं, बॅक ऑफ माइंड मध्ये ऐमानच्या. आणि मग पुढे पिच केला बॉल. षटक संपले. 2 षटकानंतर 21 धावा. पाच 6 मिनिटं आपल्याकडे आहेत या शेवटच्या षटकासाठी. 9 मिनिटात तुम्ही 2 षटकं हाताळलीत. चौथं षटक तुम्हाला 16व्या मिनिटाला सुरू व्हायला पाहिजे, असं स्पर्धेचा नियम. धावा झालेत 21 एक गड्याच्या बदल्यात. फरदीन एकवीस. तिसरा षटक. सौरभ शिलकर, हुसेन साडी पुढे आलेत. खेळलेत. बॅटची कडा गेली. अब्दुल रहमान आहेत फाईन स्लीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल. धावसंख्या 22. फरदीन 8 चेंडूत 18 केले. 2 षटकार आले होते मागच्या षटकात. हो, यावेळेस मागचा पाय वाकवला होता. फुल टॉस होता. मिड विकेटला इमान आहेत. जकरिया कोकाटे पहा बॅकअप साठी तयार आहेत, सज्ज आहेत. एक सिंगल. धाबा 22. 23 धाबा. प्लेड ऑन. क्लीन बोल्ड.
फरहान बालदार आलेत मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच. कमालीची फलंदाजी केली त्यांनी. धावसंख्या आता 23 आहेत. फरहानसाठी ऑन साइड पॅक केले. स्क्वेअर लेग पासून मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन. हो आले फरहान पहिल्याच बॉलला खूप लांब पाठवला बॉल हायवेला. षटकार. जशी इनिंग संपेल शीघ्र विपक्ष वरवटणे संघ टॉस साठी यायचा आहे. लगेच टॉस बॉक्स मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी. धावसंख्या 29. चला मॅच बॉल आला घ्या. सौरभ फरहान साठी. आणखीन एक फरहानच्या बॅट मधून लगातारचा दुसरा. कमाल खेळतायत. का फरहानला चौथ्या क्रमांकाला उतरले हे कळणं कठीण आहे. कारण हुसेन आले होते ते काही जास्त धाबा केले नाही. मुसेफ फरदीन ही प्रारंभिक जोडी समजू शकता पण मध्ये हुसेन आले. अर्थात नक्कीच चांगले बॅटर तेही असतील पण आज मात्र खेळले नाही. आजचा दिवस मात्र फरहानचा आहे. कारण 2 चेंडूत 12. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. MC सर्वाच्या विरोधात 1 मॅन आर्मी खेळले. धावसंख्या 35 धावा. या वेळेस चांगला बाउन्सर पाहायला मिळाला. डॉट बॉल. साईराज मुरकर आलेत शेवटचं षटक घेऊन. स्क्वेअर लेग, मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. असं क्षेत्ररक्षण. इथे ओव्हर कव्हर. क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉलच्या मागे धावतायत. 1 बाउन्स. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. पहिला चौकार. शेवटच्या षटकात धावा झाल्यात 39. साईराज मुरकर. चांगला बॉल होता. ऑन साइडला ऑफ साइडला टाकला होता. वाईडी शॉर्कर पण चांगला पिक केला. एकोणचाळीस धावा. साईराज मुरकर दबाव दिसत आहेत. फरदीन आहेत आज स्ट्राईकला. हो मोठा फटका आहे. फास्ट अँड फ्युरियस फ्लॅट बॅटेड षटकार. कमालीचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. धाव संख्या 45. 45 धाबा पाहायला मिळतात. चौकारानंतर हा षटकार पाहायला मिळाला. फरदीनच्या बॅट मधून 11 चेंडूत 29. फरहान बालदार 3 बॉल 12. धाव संख्या 45. शेवटचे 4 बॉल खूप महत्वाचे.
साईराज स्लोवर वन पिक केलाय, वा कमालीचा पिक केला. लेग कटर होता हा बॉल, ओळखलं होतं परदींनी. मागचे 2 पेस आलेत, यावेळेस काहीतरी चेंज ऑफ पेस पाहायला मिळेल. बदल करण्याचा प्रयत्न केला साईराजनी, पण ते पहिला समजलं परदीनला. गोलंदाजच्या डोक्यात काय सुरू आहे ओळखलं बॅटरनी आणि तयार होते या स्लोवर वन साठी. आता विकेट कीपर रिहान विकेटला चिकटून क्लोज किपिंग साठी अर्धशतक झाले. हा यावेळेस चांगला बॉल, अरे थोडेसे मिसफिल्ड झालेत. हा खराब फेकी. दोन धावा, 2 धावणे, धावा संख्या 53. मुदस्सीर सोंडे साहेब या आपलं हार्दिक स्वागत. उजव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल 54. यावेळेस चांगला बॉल, पण उजव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. फटका चांगला आहे ऑन साइडला. 4 धावा, चौकार. यावेळेस चांगला बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक रहीद आहे, चांगला झेल टिपला. शेवट का होईना साईराजनी फरदीनला इथे बाद केले. 59 धावा झाल्या, 60 धावांचे लक्ष. चला शिग्रा वरवटणे टॉस साठी या. यानंतर लगेच आपला मॅच होईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस. शिग्रा कॅप्टन दिसत आहेत आम्हाला, वरवटणे या टॉस साठी. चला शिग्राचे कॅप्टन आहेत वरवटणा टॉस साठी या. लास्ट कॉल असेल आपल्याला. सेकंड इनिंग सुरू व्हायच्या आत आपल्याला इथे पोहोचायचं आहे टॉस साठी.
आसिम यांचे हार्दिक स्वागत. प्रारंभिक बॅटर आपल्याला पाहायला मिळतात रिहान राजपूरकर, ऐमान कोकाटे. टॉस साठी या वरवटना. साठ धावांचं आव्हान इल्मा 11 संघासमोर आहे. गोंडकर कडून कैस साठविलकर पहिलं षटक घेऊन. मिसेफ बंदरकर आपल्याला विकेट किपिंगला बॅकवर्ड पॉइंटला फरदीन. हुसेन शॉट कव्हरला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फरहान बालदार मिड विकेटला दिसत आहेत. पहिला बॉल कैस ऐमान साडी. स्लोवर वन होता. नो बॉल आहे. फ्रीडचा बॉल. नो बॉल. 5 धावा आल्यात. कैस फ्रीडचा बॉल. डाऊन द लेग साइड. वाईट बॉल. धावा संख्या 6. एकही बॉल खर्ची केलेला नाहीये. 6 धावा आल्यात. पुढचा बॉल फ्रीड. खरोडप्प्याचा बॉल सरळ घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण चेंडूने फसवलंय. सीमारेषा पार. एकच बॉल ऑफिशियली डिलिव्हर झालाय आणि धावा आल्या 10. 60 करायचे आहेत. इल्मा 11 ला चर्चा करतात ऐमान आणि रेहान. कैस इमान साडी. हो बुलटॉस. त्याचा फायदा उचलला इमाननी. मिड विकेटच्या वरून खूप लांब षटकार पाहायला मिळालाय. 2 बॉल मध्ये 16 धावा खर्ची केल्यात कैसनी. पाहतोय रिप्ले मध्ये आपण जय गणेश स्पोर्ट्स वर. काय फटका खेळलाय. कैस पुढचा बॉल.
ऑन साइडला लेग बिफोर साठी जोरदार अपील बाद घोषित केलंय. पण रिप्ले जर आपण पाहिलं तर पंचांचा चांगला निर्णय असं म्हणता येईल आपल्याला. एकंदरीत थोडासा कॅमेराही वाईड आहे आपला, पण पुन्हा रिप्ले आपण सोडलाय पहा. दिसते की विकेटच्या समोर पकडले, त्यासाठीच कैसनी अपील केला. कैस आपल्याला पाहिलं तर मेडिकली फिट नाही, तब्येत तितकी चांगली नाही आहे आणि ते दिसतंय त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून. पण त्याला पहिलं षटक हाताळण्यासाठी दिलंय, कारण गोंडघरच्या सर्व खेळाडूंचा त्याच्यावर विश्वास आहे आणि ते विश्वास सारथी करताना दिसले. ते लुजनर बॉल टाकले जरूर, पण एक बॉल ऑन द मार्क टाकला ज्याच्यावर विकेट आला इमान कोकाडीचा. आता न्यू बॅटर रहीत चिविलकर. इल्मा 11 बॅटिंग लाईनअप डीप आहे. पहिल्या मॅचला इम्रान डावरे नव्हते डावकुरे बॅटर, तरी इल्मा 11नी सामना जिंकला. याही मॅच मध्ये इम्रान नाहीयेत. रहीत आले पहिल्याच बॉलला आडव्या पट्ट्यात, खूप लांबचा षटकार रहीत चिविलकरच्या बॅट मधून. 6 धावा. बावीस धावा. मॅच चालू असताना कोणीही अतिरिक्त खेळाडू मैदानात जाणार नाही, आयोजकांची सूचना आहे, नाहीतर पेनलाइज केलं जाईल. पंचांच्या परवानगीशिवाय कोणी आत जाऊ नका अशी आयोजकांची आपल्याला सूचना. 22 धाबा पहिल्या षटकात. एक विकेट जरूर आलाय. कैस साठविलकर रहीत साडी. यावेळी चांगला बॉल, पण ऑन साइडला क्षेत्ररक्षक नाही आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चौकार पाहायला मिळेल. धावा पहिल्या षटकाचा. अजून एक बॉल बाकी आहे आणि धावा झाल्या 26. सगळे गोंडकरवाले म्हणतात हे षटक संपेल कधी. बऱ्याच जणांनी चौकशी केली किती बॉल अजून बाकी आहेत. त्यांच्या माहितीसाठी एक बॉल शिल्लक आहे. पहिला नो वाईड, मग चौकार षटकार विकेट, त्यानंतर षटकार आणि हा चौकार आला. एक बॉल बाकी आहे. आतिफ नाईक पण चिंतेत आहेत, कारण गोलंदाजी चांगली होत नाही गोंडघरची. काही साठविलकर, काही रईस साडी. यावेळेस ऑफ साइडला मिड शॉर्ट कव्हरच्या वरून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल थांबवलाय. 2च धावा घेतल्यात. हुसेन होते तिथे.
40. षटकार रिहान यांच्या बॅट मधून. बारा बॉल 12 ची गरज आता पाहायला मिळेल. मुसेफनी सुद्धा 20 धावा दिल्या. पहिल्या षटकात 28, दोन षटकात आले 48, करायच्या होत्या 60. फरहान बालदारातले 12 बॉल 12 सेव्ह करायचे, ते कठीण काम आहे. फरहान काय सर? नो बॉल. नो बॉल, फ्री हिट. आता पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न राहीचा. चला सर, लेग बाईज बॅट कट. बॅट कट 50 धावा. चल लास्ट कॉल वरवटण्यासाठी, टॉस साठी या शीघ्र विपक्ष वरवटणे. फ्लोर फुल टॉस, लोवर वन पिक केलाय, पाठवला हायवेला. तिची क्लेचनरी खेळाडू शाहीन गोंडकरचे आणि बगदाद इसर यांचं आगमन झालंय. त्यांच्या सौम्य समीर साटविलकर, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. काल अनसनी पण चांगली फलंदाजी केली. आता पंचांच्या भूमिकेत आहेत. हो, स्ट्रोक चांगला आहे रईचा. राजू पहिले ठरवलं तर उडी मारायची, पण बॉल तिथेच आला जाग्यावर. पहिले वाटलं डोक्याच्या वरून जाईल. चला वरवटने लास्ट कॉल. शीघ्र कॅप्टन पोहोचलेत वरवटना. हो, अफान डावरे फलंदाजी साडी. 8 चेंडू 3 धाबा करायचे आहेत. फरहानला हे 2 बॉल डॉट टाकून शेवटच्या षटकात मॅच न्यायचे. शेवटला गोलंदाजीला कोण येईल? गोंडकर साठी, त्याला त्या धावा वाचवाव्या लागतील. पण अजून 2 बॉल आहेत या षटकातील. 8 चेंडू 3.
फरहान अफानसाठी डॉट बॉल डॉट बॉल. फरहान यावेळी चांगला स्ट्रोक अफानच्या बॅट मधून. एक सिंगल. 6 बॉल 2. चला गोलंदाजी मिळते तर टाकली पाहिजे, कारण आपल्याला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला संधी मिळते. जय गणेश स्पोर्ट्स प्रभावित केले कॅमेरामॅन मास्टर कॅमेरा ऋतिक नरवणकर यांनी. काय बॉल फॉलो करतायत. जबरदस्त लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम आमची. विनय हर्ष साईड कॅमेऱ्याला सुद्धा प्रसाद चांगलं काम करताना दिसत आहेत. हुसेन चला वाईट दिलाय. चांगला डिसिजन आहे वाईट बॉल, कारण आपण पाहिलं साईड कॅमेऱ्यातून तर खूप डोक्याच्या वरून, कारण अफानची उंची तितकीच कमी आहे. वन मूर्ती प्लेअर एक पाहिजे आहे, पण राजू नाईक यांच्याकडे जेल. अजून मॅच संपलेली नाहीये. अली अली येतील का बॅटिंगला. त्यांचाच आवाज आहे रियान यांच्याकडून आम्ही ऐकलंय. यस अली. अली नेहमीच एक्साइटेड असतात पहा. डगआउट मधून बॅटिंग साठी पण धावत पळत आलेत. सायकला पण धावत चाललीत. पाच बॉल एक. पहिलाच अली रिव्हर्स. हो हो स्विच इट. 4 बॉल 1. पहिला वाईट गेला नसता तर 4 बॉल 2. पण आता 4 बॉल 1. हुसेन अफा अली साठी. हा काही साई कॅच पकडायला पाहिजे होता. विनिंग स्ट्रोक आला अलीच्या बॅट मधून. सामना जिंकला इल्मा 11 संघाने. हार्ड बॉल 24 आणि 1 विकेट. पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच रिहा.